काल एकूण आपण 6 नियम वचनाचे पाहिलेत. वचनाच्या नियमामध्ये त्यातला सगळ्यात पहिला नियम पाहिला होता तो म्हणजे केवळ सामान्य नामाचेच अनेक वचन होते. दुसरा क्रमांकाचा नियम आपण पाहिला होता की व्यक्तीविषयी आदर दर्शविताना आदरार्थी बहुवचन वापरावे. तिसऱ्या नियमात होतं की व्यक्तीविषयी जवळीकता दर्शवायची असन, सलगी दाखवायची असन त्या व्यक्तीशी, तर त्या नामाचे एक वचन वापरावे. चौथ्या नियमामध्ये आपण पाहिले की काही नामे ही नेहमीच अनेक वचनी रूपातच असतात. उदाहरणार्थ कांजिण्या, त्याच्यानंतर देवी, आट्यापाट्या, शहारे या प्रकारचे आपण शब्द त्यात पाहिले. पाचव्या क्रमांकाचा नियम पाहिला होता की वस्तू किंवा व्यक्तींची विपुलता दर्शवायची असेल तर नामाचे एक वचन वापरावे. आणि सहावा आणि शेवटचा नियम होता वचनाचा त्यामध्ये की संख्यावाचक नामे ही त्यांचा जर एक संच मानला तर ती एक वचनी असतात आणि त्यांचे जर अनेक संच मानले तर ते अनेक वचनी असतात. त्याच्यामध्ये आपण जोडपे घेतलं होतं, ते जोडपे एक वचनी झाले आणि जोडपेचं अनेक वचन जर तुम्ही जोडपी केले तर करू शकता, त्यामध्ये त्यांचे अनेक संच झालेत. ठीक आहे. आज आपल्याला परत वचनाचेच नियम पाहायचे आहेत. ते म्हणजे की त्या नामाच्या शेवटी येणाऱ्या स्वरामध्ये कोणता बदल केला जातो जेणेकरून त्याचं अनेक वचन करता येईल. काहीमध्ये बदल होतील, काहीमध्ये बदल होणार नाहीत. तर असे सुद्धा आपण आज नियम पाहणार आहोत. वचनाचे नियम. यामध्ये एक वचनी नामाचं सर्वात पहिले आपल्याला लिंग ओळखता आलं पाहिजे आणि लिंग ओळखल्यानंतरच आपण त्याचं एक वचनाचं काय करूया, अनेक वचन करूया. एक वचनी नामाचे लिंग ओळखूनच त्या नामाचे अनेक वचन करावे. त्यातलं सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुल्लिंगी नाम. पुल्लिंगी एक वचनी नामाचे आपल्याला अनेक वचन करायचे आहे. त्यांच्या स्वरात काय बदल होणार ते पाहू. तर एक वचनी नामाच्या आधी तुम्ही पुल्लिंगी ओळखायचं असेल तर तो हे दर्शक सर्वनाम वापरून पाहावे. बघा यांच्या आधी मी इथं तो वापरलेले आहे. पुल्लिंगी जे काही नाम येईल ते त्या नामाच्या शेवटच्या अक्षरात म्हणजे शेवटचा जो वर्ण राहील तो स्वर राहील आणि त्या स्वरामध्ये नेमकी ते काय बदल होतो ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. आपण अशीच नामे शोधूया की ज्यांच्या शेवटी अ, आ, ई या पद्धतीने आपण स्वर लक्षात ठेवू, म्हणजे ते आपले शब्द सुद्धा लक्षात राहतील. पहा त्याच्यामध्ये मी घेतलं इथं सगळ्यात पहिले तो. आता मी प्रत्येक वेळेस हे तो लावणार नाहीये. तो देव. आता देवच्या शेवटी बघा बरं अ स्वर झालेला, व मध्ये अ आहे. देवचं अनेक वचन देवच होते, बदल होत नाही. याचा अर्थ काय झालाय की पुल्लिंगी अकारांतचे रूप बदलत नाही. म्हणजे पुल्लिंगी अकारांतचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही, अ चे झाले. त्याच्यामध्ये बघा बरं आ, इथं मी घेतलाय रस्ता. हे झालं पुल्लिंगी आकारांत. आकार म्हणजे स्वरावरूनच आकार ठरवायचा त्याचा. बघा पुल्लिंगी आकारांत, मग रस्ताचं अनेक वचन झालं रस्ते. याचा अर्थ काय झालंय पुल्लिंगी आकारांतचे अनेक वचन करताना काय झालंय आकारांतचे एकारांत होते. आच काय झालं याच्यामध्ये ए झाले. अच राहिलं, काही बदल झाला नाही. चला अ आ ई साठी आपण एक शब्द घेतलाय जावई. बघायचे शेवटी ईच आलेलं आहे. जावईचं अनेक वचन काय झाले, जावई झाले. एक जावई, दोन जावई, काही फरक पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ इथं इकारांतचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही. मी ते लिहितोय फक्त आता, रूप बदलत नाही. चला अ आ ई झालं. आता पुढे ऊ घेऊया भाऊ.
चला, एक भाऊ दोन भाऊ, काही फरक पडला का? नाही. मग भाऊचं अनेक वचन करताना सुद्धा उकारांचं काय झालं? रूप बदललं नाही. मग उकारांचे रूप बदलत नाही. चला, अ आ इ ई उ उ ए. आता ए कडे येऊया. चला, घेतलंय आम्ही इथं फडके. फडकेमध्ये ए आलेले शेवटी. बघा, फडकेचं अनेक वचन फडकेच झालं, काही बदललं नाही, फक्त अनुस्वारयुक्त होऊ शकतं ते झालं. मग फडकेचं फडकेच राहिलेलं आहे, तर मग इथंही रूप बदलत नाही. चला, ओ मध्ये बघूया आपण. धन को, ऋण को असे सुद्धा शब्द आहे बघा. ओच सुद्धा रूप बदललंय का? आता नाही. धनकोचं धनकोच राहिलंय. एक धनको, दोन धनको, काय रूप बदले नाही. म्हणजे ओकारांताचे सुद्धा अनेक वचन करताना रूप बदलत नाही. मग यावरून एकच का आलं? फक्त एकाच ठिकाणी रूप बदलले. कुठे? बघा, याच्यात काय कळतंय? फक्त फक्त आकारांत पुल्लिंगी नामाचेच एकारांत होते. याचा अर्थ याचं बाकीच्यांचं कोणाचं रूप बदलत नाही. हे झालं पुल्लिंगी एकवचनी नामाचं आपण अनेक वचन करताना केलेले नियम. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरा जो नियम पाहायचा आहे आपल्याला तो म्हणजे स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे अनेक वचन करताना शेवटच्या त्यांच्या स्वरामध्ये काय बदल होतो ते बघा. स्त्रीलिंगी ओळखायचे असेल तर ती हे दर्शक सर्वनाम वापरा. एकवचनी नामाच्या शेवटचा स्वर अभ्यासा आणि अनेक वचनी जे काही नाम असेल त्या नामाच्या शेवटचा आपल्याला स्वर अभ्यासावा लागेल. त्याच्यात नेमकी काय बदल होत आहेत त्यातला सगळ्यात पहिले पाहूया आपण. मी इथं घेतलं वीज. आता बघा, वीज मध्ये पाहिलं तर शेवटी अ आलेलं आहे. ती वीज म्हणता येईल ना आपल्याला, ती वीज. मग वीजचं अनेक वचन काय झालंय? विजा झालं. बघा, तुम्ही काय केलं इथं? वीजचं अचं आ करताना सुरुवातीचा जे पहिलं आद्याक्षर आहे, आद्याक्षराच्या दीर्घ ई मध्ये ऱ्हस्व ई असा बदल होईल. बघा, वीजचं अनेक वचन झालं विजा. याचा अर्थ काय झालाय? स्त्रीलिंगी अकारांतचे अनेक वचन करताना काय होईल? याच्यामध्ये आकारांत होते. परीक्षेमध्ये अशाच ओळी यायला लागलेत. अकारांचं काय झालंय? आकारांत झालंय. समजा मी वीट दिलं असतं तर लगेच तुम्ही काय केलं असतं? त्याचं विटा केले असते. बघा, आणखीन तसंच अ वाले आणखीन एक आलेलं आहे शब्द बघा याच्यामध्ये. केळ. याच्यामध्ये पण बघा अ आहे. केळ म्हणजे लाल माठ, जो अक्षय तृतीयाच्या वेळेस घेतात, जो आईचं प्रतीक असतो. ज्यांची आई वारली असन त्यांच्यासाठी तो त्या दिवशी तो वापरला जातो. झालं. मग केळ. चला, ती केळ. केळचं अनेक वचन झालं केळी. म्हणजे याच्यात काय केलं? स्त्रीलिंगी अकारांचं तुम्ही इकारांत सुद्धा केले. बघा, म्हणजे अकारांचे दोन वेळेस बदल झालेले आहेत. स्त्रीलिंगी अकारांचं आकारांतही होऊ शकतं, स्त्रीलिंगी अकारांचं इकारांतही होऊ शकते, परंतु पुल्लिंगी अकारांचं रूप बदलत नाही. चला, अ झालं. आता आ घ्या इथं. भाषा. भाषामध्ये आ आलेले. भाषाचं अनेक भाषा असं म्हटलं तरी रूप बदलत नाही. याच्यात काय झालंय? स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही. चला, म्हणजे स्त्रीलिंगी आकारांचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही. मात्र पुल्लिंगी फक्त आकारांताचेच अनेक वचन करताना एकारांत होते. बाकी ठिकाणी कुठे रूप बदललेलं नाही. एकदम दोघं एकमेकाच्या काय झालेले आहेत? उलट आहेत. आ मग पूजा असतं तर तरी काय केलं असतं? तुम्ही पूजाच केले असते त्याच्यामध्ये. आ ई साठी शब्द घेतला आपण बाई. बघा, शेवटी आलं बाई. बाईचं अनेक वचन केले तुम्ही बाया. याचा अर्थ काय झालं? स्त्रीलिंगी इकारांचं काय होते? याकारांत. मी शॉर्टकट लिहितोय इथं बघ.
स्त्रीलिंगी इकारांचे अनेक वचन करताना काय होते? याकारांत. बाईचं बाया, सुईचं सुया, भुवईचं भुवया. मग दासीचं दास्या होणार नाही. म्हणजे या नियमाला सुद्धा अपवादात असणारे शब्द आढळू शकतात. त्याच्यात आलं बघा बरं, दासी. दासीचं अनेक वचन दास्या होत नाही. बघा, युवती आलं असतं शब्द युवती, तर युवतीचं अनेक वचन युवत्या करायचं नाही. युवतीचं युवतीच राहील. अनेक युवती या अर्थानं. अ आ इ ई उ. उ मध्ये घेतलंय बघा बरं. याच्यात आता घेतलंय आम्ही सासू. सासू मध्ये याच्या बघा उकारांचं काय होतंय अनेक वचन करताना? बघा, सासूचं अनेक वचन करताना सासवा. झालं, सासूला राग आला, सासवांना राग आला. झालं, सासवा. म्हणजे इथं काय झालं? उकारांचे तुम्ही काय केले? वाकारांत केले. परंतु प्रत्येक ठिकाणी उकारांचं वाकारांत होईल का? त्यालाही अपवादातले काही शब्द आढळू शकतात. मग आढळलेले ते शब्द आहेत अपवादातले. बघा, उदाहरणार्थ तुम्ही काकू घेतलं तर काकवा करतान का? वधू घेतलं तर तुम्ही वधवा करतान का? तर नाही. जसं आहे ते तसेच राहतील. उ. अ आ इ ई उ उ ए. ए साठी एकच शब्द मराठीत आढळला आहे, तो म्हणजे आते. आतेचं अनेक वचन होतं बघा बरं. आत्या. आत्या आत्या. झालं, म्हणजे यांच्यामध्ये काय केले तुम्ही? एकारांचे केले याकारांत. म्हणजे दोन ठिकाणी याकारांत होते बघा. बाईचं बाया केलं की नाही? इकारांत, स्त्रीलिंगी इकारांचे याकारांत होते, स्त्रीलिंगी एकारांचे काय होते? याकारांत होते. आतेचं आत्या. आणखीन एक शब्द आला पै. हे हा तर ऐवाला आहे. चला, मग पैचं अनेक वचन करताना काय झालंय? पया. म्हणजे याच्यात काय झालं? ऐकारांचं याकारांत होते. म्हणजे तीन ठिकाणी काय झालेलं आहे? याकारांत झालेलं आहे. स्त्रीलिंगी इकारांत, स्त्रीलिंगी एकारांत, स्त्रीलिंगी ऐकारांचं याकारांत होते. झालं. आता तिसरा आणि शेवटचा शब्द आहे आता पुढचा, बायको. हा तर ओकारांत आहे, तर बायकोचं अनेक वचन काय होतं? बायका. म्हणजे इथं ओकारांचं काय झालेलं आहे? आकारांत झालेलं आहे. काही पुस्तकामध्ये बाईचंच अनेक वचन बायका दिलेलं आहे, तर तसं काही करू नका. कारण इकारांचं लगेच आकारांत नाही, इथं काय झालेलं आहे? इथं याकारांत झालेलं आहे. तर हे झाले स्त्रीलिंगीचे नियमाचे. आता नपुंसक लिंगीच्या नियमाचे आपण इथे पाहून घेऊया. नपुंसक लिंगी एक वचनी नाम, त्यांचं अनेक वचन करताना काय होईल? परत नपुंसक लिंगी एक वचनी नामाच्या आधी ते हे दर्शक सर्वनाम तुम्ही वापरून त्यांना ओळखू शकता. म्हणजे ह्या नामाच्या शेवटी येणारा तुम्हाला स्वर अभ्यासावा लागेल आणि अनेक वचनी नामाच्या शेवटी येणारा स्वर तुम्हाला अभ्यासावा लागेल. यामध्ये सगळ्यात पहिले घेतलं बघा मी दार. ते दार. चला सांगा आता, दारचं अनेक वचन काय होईल? तर दारे. याचा अर्थ काय झाला? नपुंसक लिंगी अकारांचे काय होते? एकारांत होते. आकारांत असणारा शब्द नपुंसक लिंगीमध्ये अस्तित्वात नाही. म्हणजे हे आकारांचा नियम बंद झाला. मग त्याच्या पुढे बघा, अ झालं आ तर नाहीच यांच्याकडं. मग ई घेतले आपण मोती. झालं. नपुंसक लिंगी इकारांचे मोतीचं अनेक वचन झालं बघा बरं, मोते. आता त्याला ते एकारांत वाचायच्या ऐवजी एकारांतच वाचतात. स्वरानच त्याचा शेवट घेतलेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये इकारांचं परत काय केलं त्यांनी? एकारांतच केलेले आहे. अ आ इ ई उ घेतलं बघा यांनी पाखरू. मग पाखरूचं अनेक वचन करताना काय झाले? तर पाखरे. म्हणजे याचा अर्थ नपुंसक लिंगी उकारांचं सुद्धा काय झालंय? एकारांत झालेलं आहे. आणि शेवटचं महत्वाचं बघा, यांच्याकडं तिन्ही ठिकाणी अकारांत असो का इकारांत असो का उकारांत असो त्यांचं अनेक वचन करताना एकारांत होते. परंतु एकारांतच जर एक वचनामध्ये आले तर उदाहरणार्थ बघा, कारले. तर एकारांचं कारलेचं झालं कारली. एकारांचे झाले इकारांत. जर आपण तिघांचाही नियम आठवले तर बघा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसक लिंगीमध्ये अकारांतमध्ये काय काय बदल झाले?
है ना. बघा आपण तिघांचंही एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे. अ मध्ये काय स्थिती आहे यांच्याकडे बघा बरं. याच्याकडं अ मध्ये स्थिती काय आहे आणि यांच्याकडे अ मध्ये स्थिती काय आहे, प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास आला पाहिजे. सगळ्यात पहिले बघा, पुल्लिंगी अकारांचं तर रूप बदलत नाही, त्याच्यामुळे याचा काही ताण राहिलेला नाही. परंतु स्त्रीलिंगी अकारांचे 2 वेळेस बदल झाले बघा. स्त्रीलिंगी अकारांचे आकारांत पण होतो, स्त्रीलिंगी अकारांचे काय झाले परत इकारांत देखील झाले. केळचं अनेक वचन केळी. नपुंसकलिंगी अकारांचे काय झाले सर, एकारांत झाले. एक आपण फक्त स्वरांवर भर देतोय त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. मग झालं त्याच्यानंतर आचा विचार करा. आ आहे का यांच्याकडे आहे. आचं काय झालं ए. हे म्हणतात की आचा आमच्याकडे बदल होत नाही. हे म्हणते आमच्याकडे तर आ अस्तित्वातच नाहीये. अरे वा, छान झालं, ताणच नाही आला. यांच्याकडे अस्तित्वात नाही अशातला भाग नाही. यांच्याकडे अच राहतं, काही बदल होत नाही. पुल्लिंगी आकारांचे एकारांत झाले बघा बरं. रस्ता रस्ते, आंबा आंबे, कांदा कांदे त्याच्यामध्ये घेते. त्याला आकारांचं एकारांत. स्त्रीलिंगी आकारांचं आकारांतच राहतं. भाषा भाषा, पूजा पूजा त्याच्यामध्ये चाल. त्याच्यानंतर अ झालं, आ झालं, ई कडे आलो आपण. मग ई मध्ये काय झालं ते म्हणते ई मध्ये आमच्याकडे काही बदल होत नाही. पण यांच्याकडे ई वाले म्हणते याकारांत होते, तर यांच्याकडे ई वाले म्हणते एकारांत होते. बघा, पुल्लिंगी इकारांचं रूप बदलत नाही, स्त्रीलिंगी इकारांचं याकारांत होते, तर नपुंसकलिंगी इकारांचे एकारांत होते. एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याकडे नपुंसकलिंगीमध्ये अकारांत असो की इकारांत असो की उकारांत असो त्यांचे एकारांत होतेच. चला, आ झालं, ई झालं. मग आपण ऊचा विचार केला तर ऊ वाला म्हणतो पुल्लिंगीमध्ये रूप बदलत नाही. पण इकडे उकारांचे काय झाले तर वाकारांत झाले आणि इकडे उकारांचे काय झाले तर परत एकारांत झाले. पुल्लिंगी उकारांचं रूप बदलत नाही, भाऊच राहिलं होतं. स्त्रीलिंगी उकारांचं काय झालं, वाकारांत झालं. घेतलं आपण सासूचं, सासवा. त्याला अपवादातले शब्द आहेत ना, काकू आहेत, वधू आहेत, आपण घेतलेलं आहे. आणि नपुंसकलिंगी उकारांचे काय झाले, एकारांत झाले बघा. पाखरू पाखरे, गळू गळवे त्याच्यामध्ये बघा. त्याच्यानंतर ऊ झाले. चला, अ आ इ ई उ ऊ ए वाला यांच्याकडे होता फडके. फडकेमध्ये काही रूप बदललं नाही, एच राहिलं. यांच्याकडे एच काय झालंय, याकारांत झाले. यांच्याकडे एकारांचं काय झालं तर इकारांत झाले. चला पुढे, पुल्लिंगी एकारांचं रूप बदलत नाही, फडकेच काय राहिलं, फडकेच राहिलंय त्याच्यामध्ये. स्त्रीलिंगी एकारांचं काय झालं, याकारांत झालं. आतेचं आत्या झालं. नपुंसकलिंगी एकारांचं काय झालं, इकारांत झालं. कारलेचं काय झालं, कारली झालं. दोडकी असेल तर दोडकी होईल. त्याच्यानंतर ओ आहे का यांच्याकडे तर हो, ओचं रूप बदलत नाही. मग यांच्याकडे आणखीन एक आढळले होते, ते म्हणजे यांच्याकडचं ओचं घेण्याच्या ऐवजी एचं यांच्याकडे जागाच रिकामी आहे. ऐकारांचं यांच्याकडे याकारांत होते, यांच्याकडे ऐकारांत अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर यांच्याकडे काय आलं की अरे ओकारांचं काय झालं, ओकारांत झालं. यांच्याकडं ओकारांचं मात्र काय झालं, आकारांत झालं. यांच्याकडं ओकारांत अस्तित्वात नाही. बाकीचे आता अवकारांत तिघांकडे अस्तित्वात नव्हते. यांच्याकडे काय झालं, धनकोचं पुल्लिंगी ओकारांचं ओकारांतच राहिलं, धनकोचं धनकोच राहिलं. परंतु स्त्रीलिंगी ओकारांमध्ये बायकोचं काय झालंय, बायका झाल्या. तर या पद्धतीने देखील आपण ते चार्ट लक्षात ठेवू शकतो. शब्द जर लक्षात ठेवले, शब्द म्हणजेच एक प्रकारचे नियम, यांना बदलू नका. भिन्न भिन्न पुस्तकं वाचून काय करता, भिन्न भिन्न शब्द गोळा करूया. त्याच्यापेक्षा देशमुख सरांनी जे काही शब्द सांगितलेले आहेत तेवढे तरी लक्षात ठेवूया, एक नियमासाठी फक्त. मग त्याच्या आधारे आपण काय करायचं, बाकीचे शब्दांचे अनेक वचन करू शकता. तेवढं स्क्रीनशॉट काढा. वचनाच्या नियमाचे अतिरिक्त आणखी शब्द आपण नंतर पाहणार आहोत, उद्याच्या तासाला पाहूया आपण. आता आपल्याला या वचनाच्या नियमाच्या नंतर दुसरा विकार अभ्यासायचा आहे, तो म्हणजे लिंग व्यवस्था मराठीतील कशी आहे. मराठीतील लिंग व्यवस्था म्हणजे लिंगानुसार नामामध्ये काय बदल होऊ शकतात किंवा होतील की नाही होणार ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातला सर्वात पहिला नियम, मराठीतील लिंग व्यवस्था म्हणजे मराठीतील लिंग रचना
ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. का तर एक नियम जर आपण धरला तर लगेच त्याला अपवादाला दुसरा नियम तयार राहतोच. यामध्ये अभ्यासता येईल. मराठीतील लिंग व्यवस्था ही लिंगरचना ही काय आहे, अत्यंत अनियमित व धरसोडीची. असे परीक्षेमध्ये मुद्देच आलेले 3-3, 4-4 मुद्दे, त्यातले कोणते योग्य असतात कोणते अयोग्य असतात ते सांगा म्हणतात. बघा त्याच्यानंतर दुसरं, प्राणी मात्रातील लिंग हे वास्तविक स्वरूपाचे असते. तर निर्जीव वस्तूतील लिंग हे काल्पनिक स्वरूपाचे असते. यावरही प्रश्न परीक्षेत पडले होते. मुद्दाम कोणते पर्याय चुकीचे राखून देतात. प्राणी मात्रातील लिंग हे काल्पनिक स्वरूपाचे असते, निर्जीव वस्तूतील लिंग हे वास्तविक स्वरूपाचे असते. तर दोन्ही मुद्दे काय झाले, याच्यातले अयोग्य आहेत, चुकीचे आहेत ना. प्राणी मात्रातील लिंग ओळखताना एकवचनी नामाआधी दर्शक सर्वनाम तो, ती, ते, हे दर्शक विशेषणाप्रमाणे वापरावे. म्हणजे दर्शक विशेषणच बनेल ते दर्शक सर्वनाम नामाच्या आधी आल्यास. बघा म्हणजे आपल्याला तो, ती, ते लावता येईल. मग प्राणी मात्रातील लिंग सरळ सरळ ओळखता येईल. चौथा जो नियम आहे तो म्हणजे निर्जीव गोष्टी ज्या आहेत, निर्जीव वस्तू आहेत, त्यांच्यावर सुद्धा काल्पनिक पुरुषत्व किंवा काल्पनिक स्त्रीत्व लादल्या गेलेलं आहे. निर्जीव वस्तूंवर काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादले जाते. कारण आपण आधीच पाहिले की निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक स्वरूपाचे, मग त्यांच्यावरच काल्पनिक काय करतात ते पुरुषत्व किंवा स्त्रीत्व ते लादतात. मग कसं लादतील ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. पुरुषाच्या अंगी जे गुण आहेत ते जर त्यांच्या अंगी दिसले तर त्याच्यावरून ठरवतात. बघा निर्जीव वस्तूंवर पुरुषत्व हे मोठा आकार, राकटपणा, कठोरपणा, या गुणांद्वारे लादले जाते. उदाहरणार्थ यांच्यामध्ये घेतलाय आपण, तुम्ही ग्रंथ शब्द घेतला तर ग्रंथ हा आकारानं कसा आहे, मोठा आहे. लोटा घेतला हा आकारानं मोठा आहे. पण सूर्य घेतला तर सूर्यामध्ये काय आहे, हार्शनेस आहे, त्याच्यामध्ये राकटपणा आहे, त्याला शक्तिशाली सुद्धा आहे. मृत्यू हा सुद्धा शक्तिशाली आहे. असे तुम्ही शब्द घेऊ शकता याच्यामध्ये. सहावं त्याच्यामध्ये निर्जीव वस्तूंवर आता काल्पनिक स्त्रीत्व तुम्ही लादणार आहे. हे काल्पनिक स्त्रीत्व हे लहान आकार, सौंदर्य,
कोमलपणा, सौम्यपणा, चंचलपणा या गुणांद्वारे लादले जाते. आता इथं बघा, इथं ग्रंथ दिलं की लगे इथं ग्रंथी नाही घेणार मी. ग्रंथच मग मी इथं केलं बघ बरं, आकारानं लहान असणारी ती काय केली, पोथी. इथं लोटा असन तर इथं लगेच मी आकाराचेच नियम जास्त वापरेन, इथं लोटी. सौंदर्य असन तर त्याच्यामध्ये लगेच आम्ही घेऊन टाकू वनश्री, एकदम सौंदर्य. नदीमध्ये चंचलपणा असतो, यासारखे शब्द याच्यात घेऊया. नंतर 7वा नियम पुढचा जो येतो तो म्हणजे मराठीमध्ये काही नामे अशी आहे, काही शब्द असे आहे की ते भिन्न लिंगात भिन्न रूपात आढळतात, जरी त्यांचे अर्थ एकच असले तरी. बघा, एकाच अर्थाचे तिन्ही लिंगात भिन्न रूपात आढळणारे शब्द ते कोणकोणते आहेत तेही आपल्याला माहित असले पाहिजे. झालं. त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा बरं, तो म्हणजे देह. देह हा झाला पुल्लिंगी. समजा मी म्हटलं बघा तो देह पुल्लिंगी, तर लगेच मी म्हणन ती काया किंवा ती तनू, हे झालं स्त्रीलिंगी. आणि मी त्याला लगेच म्हटलं ते शरीर, हे झालं नपुंसकलिंगी. तो ती ते वापरून त्यांना मी वापरून दाखवतोय त्याच्यात. बघा, दुसरा शब्द आत्ताच आपण घेतला होता बघा, ग्रंथ. याला पण बघा, तो ग्रंथ, त्याला लगेच मी घेईन ती पोथी. आणि वर्ष संपलं, सिलेबस संपला की बदलते ते काय, पुस्तक. ते पुस्तक यांच्यामध्ये घ्यायचं मला. पुढे घेतला आम्ही बघा बरं, तो ध्वज. ध्वजच झालं ती पताका आणि ते निशान. मी इथे घेतलंय तो वाडा, ती इमारत किंवा माडी तुम्ही घेऊ शकता. आणि ते घर त्याच्यात घेता येईल. तुम्हाला आणखी शब्द घेता येईल, तो रुमाल. आता काही जण लगे ती दस्ती म्हणतात, लगे रुमालाचं लगे दस्ती, तसं नाही. तो रुमाल, ती पगडी आणि ते पागोटे. एका परीक्षेमध्ये हे याचं लिंग ओळखण्यासाठी देखील ते टाकले होते. बघा, आणखीन एक शब्द आहे त्याच्यामध्ये, तो वृक्ष, ती वेल आणि ते झाड. या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणखीनही करता येईल तुम्हाला. बघा बरं, तो दिवा, ती पणती, ते तेज. आलं त्याच्यामध्ये, दिवा आलं, पणती आलं, तेज. त्याच्यानंतर बघा, तो देव, ती देवी किंवा देवता, ती देवी किंवा देवता. आणि शेवटचं घेऊ शकतो आपण ते दैवत. या पद्धतीने यांच्यामध्ये वेगवेगळे आढळतात. तसं आणखीन एक थोडंसं, तो टाक. पहिले नाही का शहीत असं दाऊतमध्ये टाकून तो लिहिला जायचा, टाक, तो टाक झालं. त्याचं झालं लगे ती लेखनी आणि ते पेन. एका पुस्तकात दिलं पेन. आता हे पेन पटत नाहीये कारण हे तर इंग्लिश मधला शब्द आहे पेन, जसं तसं इकडे मराठीत घेतलेलं आहे. बघा, एकाच अर्थाचे पण तिन्ही लिंगात वापरले जाणारे हे काही शब्द तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. 8वा नियम आहे बघा, तिन्ही लिंगात सारख्याच रूपात वापरले जाणारे शब्द हे फक्त 2च आहेत. आता आपण काय पाहिलं त्याच्या आधी
की भिन्न लिंगात भिन्न रूपात एकाच अर्थाची वापरली जातात. इथं काय झालं बघा, 3 लिंगात सारख्याच रूपात वापरली जाणारी ती शब्द आहे. तर ती म्हणजे मूल आणि दुसरा शब्द आहे पोर. बघा हे तिन्ही लिंगात सारख्याच रूपात वापरले जातील. बघा आपण म्हणतो ना की तो उमदा पोर कोणाचा आहे, बोलताना आपण पुल्लिंगीमध्ये बदललेले आहे. बघा त्याला, तो उमदा पोर कोणाचा आहे, ती सुंदर पोर कोणाची. बोलताना बघा मी पोरच ठेवलेलं आहे. तो उमदा पोर कोणाचा आहे पुल्लिंगी, ती सुंदर पोर कोणाची. ते घाणेरडे पोर कोणाचे, नाकातला शेंबूड तोंडात चाललाय त्याचा, ते घाणेरडे. बघा मी तो ती ते घाणेरडे पोर कोणाचे आहे. हे झालं नपुंसक लिंगीमध्ये. तसंच मूल शब्द सुद्धा तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो. वापरणारा कसा वापरतो बघा बरं. आता तो मूल, ती मूल, ते मूल असं म्हणण्यापेक्षा काही जण काय करतात, त्याला प्रत्यय लावतील. बघा मुलगा, मुलगी, मुलगे, आजकाल पोरगा, पोरगी, पोरगे असं देखील म्हटलं जातं. बघा शामरावांनी मुलाला शाळेत घातला. शामरावांनी मुलाला शाळेत घातला. ऐकताना विचित्र वाटते बघा, शामरावांनी मुलाला शाळेत घातले पाहिजे तो सर, घातला म्हणतात. घातले म्हटलं असतं नपुंसक लिंगी झालं असतं. बघ बरं, शामरावांनी मुलाला शाळेत घातला. शामरावांनी मुलीला शाळेत घातली. शामरावांनी मूल कडेवर घेतले. आता नपुंसक लिंगी. पहिल्या उदाहरणात पुल्लिंगी, दुसऱ्या उदाहरणात स्त्रीलिंगी, तिसऱ्या उदाहरणात नपुंसक लिंगी. तसं तुम्हाला वापरता येईल मूल पोर हे 9व्या क्रमांकावर. काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगात वापरता येतात. ती उभयलिंगी झाली. पण ही उभयलिंगी कोणत्या अर्थानं, तर हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी त्यांचा तुम्ही लिंग ठरवू शकता त्यानुसार. कोण कोण याच्यामध्ये बघा बरं. जसं बोलताना काही जण तो बाग फुलला, तर काही म्हणतील ती बाग फुलली. त्याच्यानंतर संधी, जर तुम्ही त्याला शब्द म्हटला तर तो संधी, नाही तर ती संधी, प्रगतीची आलेली चालून संधी. त्याच्यानंतर मी घेतलं इथं विना, तो विना, ती विना. काही म्हणतात ना काय मज्जा आला, काही म्हणते काही मज्जा आली. तंबाखू, तो तंबाखू फेक, ती तंबाखू फेक, असं सुद्धा काही जण म्हणतील. झालं, त्याच्यामध्ये बाग आले. परत बघा वेळ, काही लगेच म्हणतील अरे तो वेळ आपला नव्हता, ती वेळ आपली नव्हती, यांच्यामध्ये घेत राहतील. व्याधी सुद्धा त्याच्यात घेता येईल. तो व्याधी, ती व्याधी, म्हणजे हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी म्हणून वापरता येतील. ढेकर सुद्धा त्याच्यात तुम्हाला घेता येईल. तो ढेकर, ती ढेकर त्याच्यामध्ये वाढू शकते कधी शब्द. 10वा क्रमांकाचा आहे बघा. परत काही नामे पुल्लिंगी व नपुंसकलिंगी अशा दोन्ही लिंगात वापरता येतात. म्हणजे ही सुद्धा उभयलिंगीच म्हणायची ना. पण यांच्याकडे उभयलिंगीमध्ये कोण कोण आलेत बघा बरं. पुल्लिंगी किंवा त्यांना तुम्ही नपुंसक लिंगीमध्ये घ्या. मग कोण आहेत ही दोन नामे बघा बरं. दोनच आहेत त्याच्यात. एक आहे नेत्र आणि दुसरं आहे हरिण. ते नेत्र, तो नेत्र, ते हरिण. मग यांना आपण ते नेत्र, ते हरिण म्हणू शकतो, पण यांना म्हणू शकत नाही ते बाग, ते संधी, ते विना, ते मजा, ते तंबाखू, ते वेळ असं म्हणू शकत नाही. बघा 11वा नियम. परभाषेतील नामाचे लिंग ठरविताना त्यांच्या मराठी अर्थानुसार त्यांचे लिंग ठरवावे. म्हणजे त्यांचा पहिले मराठी अर्थ ठरवा, नंतर मराठी अर्थाचा जो लिंग निघेल तोच त्यांना दिलेला आहे. बघा बरं इथे घेतले, समजा मी इथं बुक,
बुकला मराठीमध्ये म्हणतो आपण पुस्तक. मग झालं बघ ते बुक, कारण पुस्तक मध्ये आपण ते पुस्तक म्हणतो म्हणजे नपुंसकलिंगी झाले. बघा बरं, यांनी घेतलं इथं बूट. बूटला मराठीमध्ये म्हणतात जोडा, मग ते काय म्हणतील तो बूट. त्याच्यानंतर त्यांनी बघा बरं पेन्सिल. पेन्सिलला तर मराठीमध्ये लेखनी म्हणतात. लगेच त्यांनी म्हटलं बघा ती पेन्सिल. बदल झालाय त्यांच्यामध्ये. बघा इथं मी याला म्हटलेलं बघा बोर्ड, हा झाला व्हाईट बोर्ड. त्याला मराठीत घेतलं का पांढरा फळा, तो पांढरा फळा, तो बोर्ड झाला. लिहिण्याचा तो बोर्ड झाला. यांच्यामध्ये तो घेता येईल. बघा पुन्हा मी इथं घेतलाय बघा बरं क्लास. क्लासला तर आपण वर्ग म्हणतो, मग को झाला तो क्लास, तो वर्ग, म्हणजे तो पुल्लिंगीमध्ये घेतलाय. त्याच्यानंतर पुन्हा बघा सामासिक शब्दाचे लिंग ठरविताना. आता समासामध्ये दोनच पदे असतात, मग कोणतं पद लक्षात ठेवायचं. सामासिक शब्दाचे लिंग ठरविताना दोन पैकी दुसऱ्या पदावरून नामाचे लिंग ठरवावे. आता सामासिक शब्द घेतले, समजा बघा बरं मी इथे घेतलंय साखर भात. हा सामासिक शब्द आहे, कारण साखर घालून तयार केलेला भात असं आपण म्हणतो. मग आता साखरचा जर तुम्ही विचार केला तर ती साखर होईल. मग बघा बरं होईल का ती साखर भात. हे झालं याच्यातलं पहिलं पद आणि हे झालं दुसरं पद. तुम्ही लिंग दर्शविताना कोणतं पद महत्वाचं घेताय, तर याच्यामध्ये हे पद महत्वाचं झालेलं आहे. हे झालं याच्यातलं पुल्लिंगी, म्हणून आपण याला वाचताना काय वाचतो तो साखर भात. चला त्याच्यामध्ये आपण देव घर असं जर घेतलं, त्याच्यामध्ये देव तो देव आणि घर झालं ते घर, नपुंसक लिंगी, म्हणजे हे झालं याच्यात नपुंसक लिंगी, म्हणून आपण त्याला वाचतो बघा ते देवघर. पुढचा एक शब्द घेतलाय बघा बरं भाजीपाला. आता त्याच्यामध्ये ती भाजी आणि तो पाला, म्हणजे हे पुल्लिंगी झालेलं आहे, म्हणून आपण याला तो भाजीपाला असं वाचतोय. बघा बरं याच्यामध्ये वेगवेगळे शब्द घेता येईल. आणखीन त्यात घेता येईल बघा बरं मीठ भाकरी म्हणतो ना आपण, मीठ भाकरी वगैरे साधे पदार्थ खाण्याचे. ते मीठ आणि ती भाकरी स्त्रीलिंगी झालं बघा बरं. आता काय झालं हे ती मीठ भाकरी. मग आणखीन पुस्तकात एक शब्द आढळला, तो म्हणजे बाई माणूस. काही पुस्तकामध्ये तो सरळ स्त्रीलिंगी म्हणूनच दिलेला आहे. बघा बरं बाई माणूस काय, तर ती बाई माणूस, ती बाई माणूस. पण बाई माणूस तर तुम्ही केलं बघा बाई सारखा माणूस, बाई सारखा माणूस. मग माणूस बघा तो माणूस का ती माणूस का ते माणूस, तर ते माणूस, कारण माणूसचं मानसे होतं. लक्षात ठेवा अनेक वचन करताना. झालं आपण पाहिलं नपुंसक लिंगी अकारांचे एकारांत होते. माणूसचं मानसे. मग आता बाई माणूस कोणाला म्हणायचं, तर शब्दकोशामध्ये महाराष्ट्र शासनाचं जे मराठी शब्दकोश आहे त्याच्यामध्ये बाई माणूस किंवा बाईल माणूस हे षंड म्हणजे नपुंसक लिंगी या अर्थाने दिलेलं आहे. म्हणून आपण ते बाई माणूस या अर्थाने घेतले तर हे नपुंसक लिंगी होईल. त्या पद्धतीचं हे झालं सामासिक शब्दाचे लिंग ठरविताना. बघा आणखीन आपल्याला पुढे एक शब्द घ्यायचा आहे, दोन राहिले बघा. काही नामे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असूनही त्यांना फक्त पुल्लिंगी म्हणून गृहीत धरलेलं आहे. बघा काही नामे पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांना फक्त पुल्लिंगी म्हणूनच गृहीत धरले जाते. फक्त पुल्लिंगी म्हणून झालं. त्याच्यामध्ये बघा बरं आता हा एक शब्द घेतला मी टोळ, तर ते काय म्हणतील तो टोळ, ती टोळ झालं. आता यांच्याकडं पोपट, आता हे पुल्लिंगीमध्येच घ्यायला लागले ते सरळ सरळ तो पोपट. मासा सुद्धा ते पुल्लिंगीमध्येच घेतात, कारण आता मासाचे माशी थोडीच होणार आहे, मासा तो
मासा. साप सुद्धा, सापाची बायको सापीन होईन का? तर नाही, साप असतो साप. मग महत्वाचा शब्द कोणता आहे? तर तो म्हणजे सुरवंट. हा शब्द महत्वाचा आहे, कारण याचं लिंग ओळखणं थोडंसं अवघड जातं. बघ बरं, कोणालाही सहज तुम्ही विचारता सुरवंटाचं लिंग सांग, तर त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं, तो, ती, ते त्याच्या आधी वापरायचं आहे, त्याच्या आपण लिंग वापरूया. तो सुरवंट, ती सुरवंट, ते सुरवंट. त्याला त्याच्या मनाला वाटत ते सुरवंट, झकास, ते सुरवंट. नपुसकलिंगी म्हणून तो काय, कारण त्याला एकदम मोकळं करून टाकी. तर ते सुरवंट नाही. काय म्हणते सर, सुरवंट म्हणजे काय ते तरी सांगा ना मला. मला वरवंट माहिती आहे, सुरवंट सांगा. सुरवंट म्हणजे फुलपाखराच्या आधीची अवस्था, ज्याला आपण अळी म्हणतो, तिला आपण कॅटरपिलर म्हणतो. मग काय म्हणते सर, अळी स्त्रीलिंगी, ती सुरवंट नाही, ती पण नाही, ते पण नाही. इथे काय करायचं आहे, तो सुरवंट लक्षात ठेवावे आपण. त्याला पुढचं आहे बघा आणखीन. काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांना फक्त स्त्रीलिंगी म्हणूनच गृहीत धरले जाते. म्हणजे त्यांची स्त्रीलिंगीच रूपे गृहीत धरलेली आहेत, फक्त स्त्रीलिंगीमध्येच राहणारी. बघा बरं, आता घार म्हटलं, मला सांगा बरं, तो घार, ती घार. पुल्लिंगी असली तरी काय म्हटलं त्यांनी, पण काय आलं इथं स्त्रीलिंगी म्हणून, ती घार. झालं. घूस, तिला काय म्हटलेलं त्यांनी, ती घूस. झालं. आता हे महत्वाचे शब्द आहे बघा, जळू, पिसू, हे त्रास देतील तुम्हाला. जसं यांच्याकडे सुरवंट, तसं यांच्याकडे जळू, पिसू. आता बघा, कोणाला विचारा जळूचं लिंग सांगा, तर लगेच डोक्यात येईल त्याच्यात, तो जळू पुल्लिंगी, तो पिसू पुल्लिंगी. गेला घरी. तुम्हीच बघा बरं, आपण आत्ताच पाहिलं होतं वचनाच्या नियमामध्ये, वचन आणि लिंगाचे नियम हे एकमेकाला खूप मदत करतात. आपण पाहिलं तर पुल्लिंगी उकारांचे रूप बदलत नाही. भाऊचं भाऊच राहिलं होतं, गहूचं गहूच राहील, लाडूचं लाडूच राहील, बदलणार नाही. काजूचं काजूच राहील, बदलणार नाही. पण इथं बघा बरं, जळूचं जळवे, जळूचं काय झालं इथं, जळवा. पिसूचं पिसवा. अरे तुम्ही म्हणता सर उकारांचं इथं तर काय झालं, वाकारांत झालंय, म्हणजे सासूचं सासवा झालं होतं, म्हणजे स्त्रीलिंगी म्हणून याला गृहीत धरायचे. लक्षात ठेवा, पिसूचं पिसवा, जळूचं जळवा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे याच्यात, मैना, आणि शेवटचा जो शब्द आहे सुसर, यांना सुद्धा स्त्रीलिंगी म्हणूनच गृहीत धरले, यांना पुल्लिंगी म्हणून गृहीत धरले जात नाही. तर इथं येऊन आपले लिंगाचे नियम संपतात. उद्याच्या तासाला आपण वचनाचे काही शब्द पाहूया आणि नंतर विभक्तीला सुरुवात करूया. तो पण थांबू. धन्यवाद.